वजा 20a चा 5वा घात भागिले 4a याप्रमाणे सोडवायचं आहे. 4 एक 4, 4 पंचे 20 वजा 5 आणि इथं भागाकार आहे, घातांकांचे नियम वापरावे लागतील. पाया समान आहे, भागाकार आहे, घातांकांची वजाबाकी. इथं घातांक 1 आहे, 5 मधनं 1 गेले 4 म्हणजे वजा 5 a चा 4था घात हे उत्तर येते. एक संख्येच्या दुपटीतून 4 वजा केले व वजाबाकीला 4ने गुणल्यावर 52 ही संख्या मिळते. यावरून समीकरण तयार करा. एका संख्येच्या दुपटीतून म्हणजे एक संख्या मानली x, त्याची दुप्पट 2x, त्यातनं 3 वजा केले म्हणजे 2x वजा 3. या वजाबाकीला म्हणून ते कंसात टाकलं, 4ने गुणले तर 52 ही संख्या मिळते, म्हणून बरोबर 52 असं हे समीकरण तयार होईल. म्हणजे पर्याय ए आहे. आकृतीत दिलेल्या माहितीनुसार म्हणजे आता इथं ह्या तीनही बाजू ए बी आणि पी क्यू समान आहे, बी सी आणि क्यू आर समान आहे आणि ए सी आणि पी आर समान आहे, म्हणजे तिन्ही बाजू इथं समान आहेत. तर ए सी बी हा कोणाशी एकरूप आहे, तर पी आर क्यू हे हा कोण आणि हा कोण एकरूप आहे. पी आर क्यू पर्याय क्रमांक ई. खालील कृती पूर्ण करा, भागाकार करा व भागाकार व बाकी लिहा. 6x घन अधिक 8x वर्ग भागिले 2x. बेत्रिक 6 x वर्ग गुणिले x. तिथं आपण अशा संख्येने गुणायचं असतं की एक्सला x वर्गाने गुणलं तर x घन होईल, हे 0 आलं. हा अधिक 8x वर्ग घेतला, इथं 8 येण्यासाठी आपल्याला 4ने गुणावं लागेल, 4 दुणे 8. इथं x आहे म्हणजे xने गुणावं लागेल, म्हणजे 4xने गुणावं लागेल. 4x गुणिले 2x 8x वर्ग वजाबाकी 0. भागाकाराला 3x वर्ग अधिक 4 आणि बाकी 0. पुढील समीकरण सोडवा. 13p वजा 6 बरोबर 85. 13p वजा 6 बरोबर 85 हे आपल्याला दिलेलं आहे. दोन्ही बाजूस 6 मिळवून म्हणजे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला, म्हणून 13p वजा 6 अधिक 6 मग 85 अधिक 6. आता हा 6 गेला. 13p आणि 85 आणि 6 91. मग 13pला 13 घालवण्यासाठी आपल्याला 13ने भागावं लागेल. आपल्याला पीची किंमत पाहिजे, म्हणून 13p भागिले 13 91 भागिले 13. 13 7 91. हा 13 गेला, शिल्लक राहिला पी बरोबर 7. प्रश्न तिसरा. वारंवारता सारणी पूर्ण करा. वय प्राप्तांक xi हे प्राप्तांक दिलेत, विद्यार्थी संख्या दिलेली आहे fi आणि fi गुणिले xi फक्त आपल्याला करायचं आहे, म्हणजे या दोन संख्यांचा गुणाकार. 13 गुणिले 6 13 78. 14 गुणिले 18 यांचा गुणाकार केला 252. आता 15 गुणिले 11 165 दिलेलंच आहे. 16 गुणिले 9 144. 17 चौक 68. आता ह्या सगळ्यांची आपण बेरीज केली तर ही बेरीज येते 48 आणि ही बेरीज केली तर ती बेरीज येते 707. तिसरा प्रश्न. खालील उपप्रश्न सोडवा. दिलेले समीकरण सोडवा. b अधिक 1 अधिक b अधिक 2 भागिले 4 बरोबर 21. आता इथं हे कंसात जरी टाकलेलं असलं तरी बेरीज आहे, म्हणून b आहे तसाच, अधिक b अधिक 1 अधिक b अधिक 2 4 बरोबर 21. 1 2 3 वेळा बी आहे, म्हणून 3b. 2 आणि 1 3. 3b अधिक 3 छेद 4 बरोबर 21. हा 4 भागिले आहे तो इकडे गुणिले होईल आणि हा 3 जो आहे इथं आता 3b अधिक 3 आहे. इथलं 3 सामायिक अवयव तो बाहेर काढला आपण, म्हणून इथे शिल्लक राहिला b.
3 एक 3 अधिक 1 छेद 4 बरोबर 21. आता बी अधिक 3, हा 3 गुणिले आहे तो भागिले होईल आणि हा 4 भागिले तो गुणिले होईल. 3 एक 3 3 7 21 आणि 7 चौक 28. बी अधिक 1 बरोबर 28. बीची किंमत काढली आपण. काढण्यासाठी 28 आहे तसाच आणि अधिक 1 इकडं वजा होईल. 28 मधनं 1 गेला 27. पुढील प्रत्येक जोडीतील त्रिकोण हे शिरोबिंदूंच्या कोणत्या संगतीने व कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते लिहा. आता इथं ही बाजू एकरूप आहे, ही बाजू सामायिक आहे ते एकरूप आहे आणि हा काटकोन आहे म्हणजे बा को बा कसोटी आहे आणि PQR PQS ही संगती आहे. पुढचं इथं सुद्धा आता काटकोन आहे पण काटकोन करणारी एक बाजू एकरूप आहे आणि हा कर्ण एकरूप आहे. काटकोनासमोरचा कर्ण असतो, कर्ण एकरूप आहे म्हणजेच इथं कर्णभुजा कसोटी आहे आणि MAN PBN ही संगती आहे. आता इथं बा को ह्या कसोटीनुसार एकरूप आहेत आणि DEL आणि IHL तिसरं गणित. या प्रश्नातला भागाकार करा व बाकी लिहा. भागाकार व बाकी लिहा. वायचा चौथा घात अधिक 0 y घन वजा 10 y वर्ग अधिक 24 y भागिले y अधिक 4. आता इथं भागाकार हा भाजक y अधिक 4. आता वायच्या चौथा घातला भाग द्यायचा आहे. इथं y आहे, पहिल्या संख्येचा विचार करायचा आहे. आता इथं वायला y घनाने गुणलं तर वायचा चौथा घात होईल. y घनाने 4ला गुणलं तर अधिक 4y घन होईल. इथं वजाबाकी करतो आपण. हे 0 हे वजा 4y घन आणि वजा 10y वर्ग. 10 वजा आहे म्हणून वजा. इथं y आहे, आपल्याला इथं 4 पाहिजे म्हणून आपण 4ने गुणलं. इथं y आहे, इथं y वर्ग गुणिले y घन म्हणजे वजा 4y घन झाला आणि या 4yने 4ला गुणलं तर 4 चौक 16y वर्ग अधिक गुणिले वजा 16y वर्ग. वजा असतील तर आपण वजाबाकी करताना त्या खालच्या बैजिक राशींचे चिन्ह बदलतात. ऋणाचं धन हा ऋण आणि हा धन 0 होणार. इथं हा धन आहे, हा ऋण आहे, भिन्न चिन्ह आहेत. वजाबाकी करा. 16मधनं 10 गेले 6y वर्ग आणि हा पुढचा अधिक 24y. आता इथं 6 आहे, इथं फक्त y म्हणजे 6ने गुणावं लागेल आणि इथं y वर्ग आहे, इथं फक्त y म्हणजे yने. 6yने गुणलं तर 6y गुणिले y 6y वर्ग. 6yने 4ला गुणला 6 चौक 24y. वजाबाकी केली 0 उत्तर येते. म्हणजे भागाकार लिहायचा आहे आपल्याला इथं. तर भागाकार y घन हा भागाकार आलेला आहे. y घन वजा 4y वर्ग अधिक 6y आणि बाकी बरोबर 0. पुढचा चौथा प्रश्न. 2 अंकी संख्येतील दशकस्थानचा अंक हा एककस्थानच्या अंकाच्या दुप्पट आहे. अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या मूळ दिलेली संख्या यांची बेरीज 66 आहे. तर दिलेली संख्या कोणती? आता इथं बघा, एककस्थानचा अंक आपण x मानला, दशकस्थानचा अंक दुप्पट आहे म्हणून 2x. ती संख्या दशकस्थानला 10ने गुणायचं, मग 10 गुणिले 2x अधिक एकक म्हणजे 10x x, मग 10 दुणे 20x अधिक x. आता अंकांची अदलाबदल केली म्हणजे काय की एककस्थानचा दशकस्थानी एककस्थानी. मग एककस्थानी येणार 2x, दशकस्थानी येणार x. मग ती संख्या काय तयार होईल तर दशकस्थानला आपण 10ने गुणलं म्हणजे 10 गुणिले x अधिक 2x आणि या दोघांची बेरीज 66 आहे. आता इथं आपण डायरेक्ट असं सुद्धा करू शकतो. 20 आणि 1 21x सुद्धा तुम्ही डायरेक्ट लिहू शकता आणि 10 आणि 2 12x असं पण आपण करू शकतो. मग 20x अधिक x अधिक 10x अधिक 2x
म्हणजे हे 21 आणि 12 झाले 33. 33 एक्स बरोबर 66, एक्स बरोबर 33 भागिले 66 भागिले 33, 33 जुने 66, एक्स बरोबर 2. आता एक्स बरोबर आपण 2 घेतला म्हणजे एकक स्थानचा अंक 2, दशक स्थानचा अंक त्याच्या दुप्पट म्हणजे 4, म्हणजे ती संख्या तयार होईल 42. प्रश्न दुसरा. पुढील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. आता इथं बचत दिलेली रुपयात. हे एप्रिल महिन्याची बचत आणि ही व्हाईट जो आहे तो मार्च महिन्याची बचत आहे. सविता, सरोज, वर्षा, मेघा, वैशाली. प्रश्न. ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभालेखाची आहे? तर इथं विभाजन केलेलं आहे म्हणजे विभाजित स्तंभालेखाची आकृती आहे. वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती? आपल्याला वैशाली विचारलं आहे. इथे हे वैशाली एप्रिल महिना म्हणजे हे ब्लॅक म्हणजे किती आहे? 600 रुपये. म्हणून वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत 600 रुपये आहे. सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत किती? सरोजची मार्च आणि एप्रिलची दोन्ही मिळून एकूण किती आहे? 800. वेगवेगळे काढायची गरज नाही, तर दोघांची एकूण 800 रुपये बचत आहे. कोणाची एप्रिल महिन्यातील बचत सर्वात कमी आहे? एप्रिल म्हणजे ब्लॅक. सर्वात कमी कोणाची आहे? कमी उंची कोणाची? इथं मेघाची. ब्लॅक उंची कोणाची कमी आहे? काळा स्तंभ मेघाची. म्हणजे मेघाची एप्रिल महिन्याची बचत सर्वात कमी आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.